म्हणून दाखवलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने माऊली महावैष्णव ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संत मंडळी, ब्रह्मलीन परमश्रद्धेय गुरुवर्य श्री रामदास बाबा वरसाडेकर, ब्रह्मलीन परमश्रद्धेय गुरुवर्य श्री नथुसिंग बाबा, परमश्रद्धेय ब्रह्मलीन गुरुवर्य श्री मोठे बाबा, परमश्रद्धेय ब्रह्मलीन श्री गुरु श्री नामदेव बाबा रवंजेकर, अशा सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेने आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळी रवंजे, आपल्या सगळ्यांच्या योगदानातून, सगळ्यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी संपन्न होत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह याही वर्षी संपूर्ण ग्रामस्थांच्या योगदानातून, सहकार्यातून, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि पवित्र असा हा पर्वकाळ, महापर्वणी आणि कार्तिक महिन्याचा औचित्य साधून या एकादशीच्या पर्वावर संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह. मला वाटतं आजचं कीर्तन म्हणजे शेवटचं कीर्तन आहे. उद्या बोलवण्याची गरज नाही कीर्तनाला या म्हणून, म्हणजे संध्याकाळी कीर्तन नाही. उद्या आपलं समारोपाचं काल्याचं कीर्तन असेल. गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी चालत असलेला हा ज्ञान यज्ञ सोहळा आणि आजचा अंतिम दिवस 7वा दिवस, या 7व्या दिवसाच्या हरिकीर्तनाची सेवा आपल्या सगळ्यांच्या आग्रहास्तव माझ्या पामराच्या वाट्याला प्राप्त व्हावी, माझं परम भाग्य समजतो. उपस्थित सर्व श्रोतृवर्ग, समस्त माता भगिनी असतील, सगळे भाविक असतील, आदरणीय समस्त टाळकरी, माळकरी, वारकरी, आदरणीय समस्त महाराज मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या पवित्र चरणावर या पवित्र व्यासपीठावरून त्रिवार अभिवादन करतो. अगदी मर्यादित वेळेमध्ये आणि माझ्या अल्पशा मतीनुसार अभंगाचा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 सुंदर असं वातावरण आहे, तुमची उपस्थिती भरभरून आहे. खर तर गेले दिगंबर ईश्वरे विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. श्री गुरु ब्रह्मलीन नामदेव बाबा असतील, त्यांच्या वास्तव्याने पावन आणि पुनीत झालेली आपली ही नगरी आहे. आणि अशा महान भूमीमध्ये या ठिकाणी परमात्मा चिंतन, परमात्म्याची ही सेवा करण्याचा योग प्राप्त व्हावा, हे महद भाग्य आहे. कीर्तनाकरता तुम्ही सगळे उपस्थित आहातच. आदरणीय समस्त महाराज मंडळी, ज्यामध्ये परमस्नेही परममित्र श्री रामकृष्णजी महाराज असतील रजाळेकर, आदरणीय परमस्नेही परममित्र आमचे पंकजजी महाराज असतील शिरसोलीकर, आदरणीय परमस्नेही परममित्र आमचे गोकुळजी महाराज रवंजेकर, आदरणीय परमस्नेही परममित्र भरपूर लांबून आलेले आमचे श्रीराम महाराज, श्याम महाराज शेगाव. मी श्याम महाराज, आता तुम्ही बोललेत पण मी श्रीराम महाराजच म्हणतो त्यांना. श्याम महाराज शेगावकर आणि आनंद या ठिकाणी आमचे ललित महाराज, आपल्या गावाचे भाचे आहेत. भाचे आहेत ना? हा ना, तू भाचे आहे ना. खरोखर छान गोड वाजवणं आहे. अजून खूप तयारी करायची, अजून खूप पुढे जायचंय. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत बरं का. सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं योगदान आहे, सगळ्यांचं सहकार्य आहे. आदरणीय परमस्नेही हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वरजी महाराज असतील, आदरणीय परमस्नेही श्री सागरजी महाराज असतील, आदरणीय मला वाटतं पंकजाताई आहे ना, प्रियंकाताई महाराज असतील, अनेक महाराज मंडळी आपल्या गावातली आहे. तुमच्या सगळ्यांच्या पवित्र चरणावर पुनश्च अभिवादन करतो. अभंगाकडे वळतो.
जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान पंढरीश पांडुरंगाकडे आणि दान मागितलेलं आहे. दान मागत असताना ते नम्रतापूर्वक मागितलेलं आहे, प्रार्थनापूर्वक मागितलेलं आहे. तर थोडी शंका इथे उपस्थित करायची असली तर आपल्याला ती करता येईल. पहिला मुद्दा, अभंगाचं जर आपण निरीक्षण केलं, अभंगाकडे जर निरखून पाहिलं, तर या अभंगामध्ये पांडुरंगाच्या नावाचा उल्लेखच नाहीये. या अभंगामध्ये पांडुरंगाचं नावच नाहीये. बघा, तुम्ही दिसतं का कुठे? कंठी राहो नाम अंगी भरोनिया, प्रेम ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण संतांची ये पायी, ठेवी वेळोवेळा डोई, तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे. आलं का कुठे? देवाचं, पांडुरंगाचं नावच नाही किंवा देवाचं कोणतंच नाव इथे नाहीये. देवाचं नाव इथे नसताना महाराज तुम्ही कशाच्या आधारावर म्हणतात की इथे जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाकडे दान मागतायत? इथून आपण सुरुवात करणार आहोत. पहिली गोष्ट तर आपण बहुश्रुत आहात, अनेक वेळेला आपण आणि त्या ठिकाणी श्रवण करतो, मागणं परमार्थामध्ये त्याचा निषेध आहे. जगद्गुरु तुकोबारायांसारख्या महात्म्यांनी त्याचा निषेध केलेला आहे. आपण त्याचाही विचार पुढे करणार आहोत. पण मागणीचा निषेध आपल्याला पाहायला मिळत असला तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचा जर संत वाङ्मय आणि जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा जर आपण पाहिला तर तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये एक स्वतंत्र प्रकरण आहे, मागणीपर प्रकरण आहे की नाही? नामपर, संतपर, उपदेशपर, द्वैतपर, अद्वैतपर वगैरे अशी अनंत प्रकरण आहेत ज्यामध्ये मागणीपर हे स्वतंत्र प्रकरण आहे. जगद्गुरु तुकोबारायांचीच अनेक अभंग आहेत की मागणाऱ्याचा धिक्कार केलेला आहे, मागणीचा धिक्कार केलेला आहे. बरं का? धिक्कार केलेला असताना, त्याचा निषेध केलेला असताना इथे जर तुकोबारायांचा गाथा उघडून पाहिला तर तुकोबारायांनी अनेक अभंगांमधून देवाकडे मागणीच केलेली आहे. महाराज हे कसं शक्य आहे? एकीकडे मागणीचा निषेध आणि दुसरीकडे तेच मागतायत. बरं का? असाही आपल्याला थोडासा इथे प्रवेश करताना असाही विचार करता येईल, असंही चिंतन करता येईल. पण याचं जास्त विस्तार न करता एका वाक्यात बोलून जातो याचं उत्तर. मला वाटतं तुमच्या आमच्यासारख्या साधारण सामान्य जीवांची मागणी ही सामान्यच असणार आहे, व्यवहारापुरताच असणार आहे, त्याच्या पलीकडे काही नसणार आहे. पण संतांची मागणी जर आपण पाहायची झाली तर मला वाटतं संतांच्या कोणत्याही मागणीमध्ये, कुठल्याही अभंगातून मागणी करत असताना संतांनी व्यवहारासाठी मागितलं नाही, व्यवहाराचं मागितलं नाही. जे मागितलं ते परमार्थाचंच मागितलं, ते देवासाठी किंबहुना देवाचंच मागितलं. विठ्ठल 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 विठ्ठल. चला मी तुम्हाला 2-3 उदाहरणं पुढे सांगेलही तसे. जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी पांडुरंगाकडे दान मागितलं, पण काय पुरावा आहे, काय आधार आहे या बोलण्याला, इथून आपल्याला प्रवेश करायचा आहे. अभंग मी तुमच्या समोर म्हणून दाखवला. या अभंगात पांडुरंगाचं नावच नाही, देवाचं नावच नाही, कोणतंच नाव नाही. मग देवाचं नाव नसताना तुम्ही काय पुरावा आहे तुमच्याकडे? कारण असं सूत्र आहे, अशी मर्यादा आहे वारकरी संप्रदायाची. काय? या व्यासपीठावरून बोलत असताना ते पुराव्यानिशी बोलणं असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? पुराव्यानिशी असलं पाहिजे. आता हेही सांगण्याकरता माझ्याकडे पुरावाच आहे. पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे. आहे की नाही? खर तर प्रमाण, अभंग आपल्याला पाठ पाहिजे. जो सिद्धांत आपण मांडतोय त्याला संत पुरावा, शास्त्र पुरावा, ग्रंथ पुरावा असणं गरजेचं आहे. अजून एक प्रमाण सांगू. आधारा वाचोनी काय सांगशील कहाणी, काय सांगशील कहाणी, काय सांगशील कहाणी. आधारा वाचोनी काय सांगशील कहाणी, काय सांगशील कहाणी, काय सांगशील कहाणी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आधार पाहिजे बोलण्याला. काय पाहिजे? आधार पाहिजे. आधार वाचोनी काय सांगशील कहाणी.
बहुतेक मी मागेही बोललो असेल, मागच्या वर्षी कीर्तनाला आलो होतो तेव्हा बोललो असेल की नाही मला आठवत नाही, पण बोलतो. अलीकडच्या काळामध्ये काल्पनिक जितकं बोललं जातं तितका तो विद्वान समजला जातो, आहे की नाही. काल्पनिक, ज्याला कुठलाही पुरावा नाही, कुठलाही आधार नाही. जाऊ द्या, आधार पाहिजे. या व्यासपीठावरून बोलत असताना पुरावा पाहिजे, आणि तो पुरावा कोणाचाही ग्राह्य धरला जात नाही. तो संतांचा, ग्रंथांचा, शास्त्राचा मान्य केला जातो. मग इथे काय पुरावा आहे तुमच्याकडे की जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाकडे दान मागतायत? ऐका ऐका, गोड चिंतन आहे, फार जड जाणार नाही, फार अवघड मी सांगत नाहीये. अगदी लक्ष जर असलं तर सगळ्यांना कळेल, या पद्धतीने मी पटवून देण्याचा प्रयत्न करेन. जगद्गुरु तुकोबारायांनी इथे पांडुरंगाचं नाव घेतलेलं नाही, किंबहुना अभंगात देवाचं नाव नाही. कोणाकडे दान मागितलं त्याचं नाव नाही, पण दान मागणारं कोण आहे त्यांचं नाव मात्र अभंगात आहे की नाही? बोला. तुका म्हणे तरे, कोण म्हणतंय? कोणाचा अभंग आहे? तुकोबारायांचा अभंग आहे. मागतात कोणाकडे त्यांचं नाव नाही, पण मागणारे कोण आहेत त्यांचं नाव आहे. मागणारे कोण आहेत? जगद्गुरु तुकोबाराय आहेत. आता ऐका बरं, आपण स्टेप बाय स्टेप, पायरी पायरीने पुढे सरकतोय. मागणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत, आणि ज्या अर्थी तुकोबाराय मागतात त्या अर्थी मला तरी वाटतं, मी पटवून देईल तुम्हाला, की पांडुरंगाशिवाय दुसरं कोणाकडेच ते मागणार नाहीत. विठ्ठल 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 परमात्मा प्राप्ती करता प्रयत्न करत असताना भगवत भक्ताचे आणि दोन प्रकार आपल्याला पाहता येते. दोन प्रकारचे भक्त असतात. एक असतो एकनिष्ठ आणि एक असतो अनेकनिष्ठ. काय काय ऐका बरं का, अगदी सोपं बोलतोय मी. एक असतो एकनिष्ठ आणि एक असतो अनेकनिष्ठ. विठ्ठल 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 विठ्ठल. इकडे लक्ष असू द्या. एक आहे एकनिष्ठ आणि दुसरा आहे अनेकनिष्ठ, ज्याला अजून पर्यायी शब्द सांगता येतील. एकांतिक आणि अनेकांतिक. बरं का, अजून बोलायचं झालं तर मला वाटतं एकविध आणि अनेकविध. बरं का, दोन प्रकारचे भक्त पाहायला मिळतात. एकविध, जगद्गुरु तुकोबारायांबद्दल बोलायचं झालं तर त्यांची एकविधतेतून केलेली साधन आहे. आमच्याबद्दल न बोललेलं बरं. का? कारण वार बदलला की आमचा देव बदलतो. बरोबर आहे? मी नाही सांगत, मी पुरावा देईल याला. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये इतकं गोड वर्णन केलंय. वार बदलला की देव बदलला आमचा. चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाही होय, सावधसी म्हणे माये तुझाच वो दुर्गे. ज्ञानोबाराय वर्णन करतात, आपल्याबद्दल बोललेले कदाचित. चौथ मोटकी पाहे, चौथ म्हणजे चतुर्थी. चतुर्थी आली की आम्ही गणेशाचाही होय, गणपती बाप्पा, नाही का. चतुर्थी संपली. चौदस आला की सावधसी म्हणे माये तुझाच वो दुर्गे, आहे की नाही. चौदस आला की परत आमचं दैवत बदललं. वार बदलला की आमची देवता बदलते, देव बदलतो. पण तसं तुकोबारायांचं जीवन नाही. तुकोबारायांच्या जीवनाचा जर विचार केला तर एक विधतेतून, एक निष्ठतेतून केलेली साधना जगद्गुरु तुकोबारायांची. कशावरून? त्यांच्या प्रमाणावरून आपल्याला पाहता येईल. एक धरिला चेते आम्ही रखुमाईचा पते, आम्ही रखुमाईचा पते, आम्ही रखुमाईचा पते. एक धरिला चेते आम्ही रखुमाईचा पते, आम्ही रखुमाईचा पते, आम्ही रखुमाईचा पते. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. किंवा अजून प्रमाण सांगता येईल मला. बडिया माझा पंढरी राव, जो या देवांचाही देव. बडिया माझा पंढरीराव. चला अजून सांगता येईल मला. एक गाऊ आम्ही विठोबाची नाम,
आणि कापे काम नाही आता. बरं का, आता हे प्रमाण हा अभंग जर पाहिला महाराज तर इथे दोन्ही बाजूने आपल्याला विचार करता येईल. कसा? एक साधनात्मक दृष्टीने आणि साध्यात्मक दृष्टीने. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, म्हणजे आम्ही एकमेव विठोबाचंच नामचिंतन करू. आणि कापे काम नाही आता. दुसऱ्या कोणाचं काम इथे विठोबा सोडला तर दुसरं कोणाचंच नाव घेणार नाही, दुसऱ्याचं काम नाही, असाही अर्थ घेता येईल. आणि एक गाऊ आपुला तो एक देव करणी घावा, तेने विना देवा सुख नो, तेने विना देवा सुख नो. आपुला तो एक देव करून घ्यावा. जगद्गुरु तुकोबाराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याशिवाय दुसरं कोणाचंही काम नाही. आणि दुसरं जर पाहिलं तर परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय दुसरी कोणतीच साधनाही करायची नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. बरं का, नामचिंतन ही साधना. तिथे आणि कापे काम नाही आता. दुसरी साधना करण्याची गरज नाही, आवश्यकताच नाही. दोन्ही दृष्टीने त्याचा विचार करता येईल. बरं का, जाऊ द्या. जगद्गुरु तुकोबारायांनी एकनिष्ठते करता आपल्या वाङ्मयामध्ये, गाथ्यामध्ये मला वाटतं पतिव्रता माऊलीचं उदाहरण दिलेलं आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैषा परी. किंवा पतिव्रता निणी आणि कांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. जाऊ द्या, ज्ञानोबराय सुद्धा तेच सांगतात. पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचोनी न स्पर्शे. एकनिष्ठता आणि पतिव्रता माऊलीचं उदाहरण जगद्गुरु तुकोबारायांनी दिलेलं आहे. अजून प्रमाण आहेत माझ्याकडे. एकविध आम्ही न धरू पालट, न संडू हे वाट सापडली, न संडू हे वाट सापडली. एकविध आम्ही, अनेकविध नाही, मग एकविध आम्ही न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. अजून प्रमाण आहे माझ्याकडे. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्हा विष्णुदास एकविध भाव, आम्हा विष्णुदास एकविध भाव. एकविध भाव न म्हणो या देव आणि कासी. एकविध भाव, एकविध आम्ही न धरू पालट. एकनिष्ठता, एकविधता. बरं, जाऊ द्या. अजून मला प्रमाण किंवा दृष्टांतही सांगता येईल. जगद्गुरु तुकोबारायांनी एकनिष्ठते करता आपल्या वाङ्मयामध्ये एका पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि त्या पक्षाचं नाव आहे, मला वाटतं, चातक पक्षी. कोणता पक्षी? चातक पक्षी. आता
गाथ्यामध्ये 2 ठिकाणी तरी चातकाचा उल्लेख जगद्गुरु तुकोबारायांनी केलेला आहे. तसा ज्ञानोबारायांनी सुद्धा 2 ठिकाणी केलेला मला दिसला. म्हणजे अजूनही असू शकेल कदाचित. पण त्या चातकाबद्दल बोलत असताना, त्या चातकाविषयी एकनिष्ठता व्यक्त करत असताना, त्याची एकनिष्ठता सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, किती एकनिष्ठ आहे चातक. ऐका, गंगेच्या प्रवाहाच्या वरून तो आकाश मार्गाने जात असताना त्या प्रवाहामध्ये पडावा, पाण्यात पडावा आणि पाण्यात पडल्यानंतर सगळी ताकद, सगळं बल त्याचं संपून गेलेलं आहे शरीरातलं. त्याला कळालं आपण आता मरणार आहोत. पण मरता मरता का होईना 2 थेंब पाणी तरी आपल्या तोंडात पडलं पाहिजे. आपण आनंदाने मरायला तयार आहेत. पाणी प्यायचंय. पडलेला कुठे? पाण्यात. बरं, पाण्यात नाही म्हणता येणार अजून. पवित्र गंगाजल आहे की नाही? तीर्थामध्ये, पवित्र गंगेमध्ये त्या ठिकाणी आणि मरण येतंय. घरदार सोडून लोक मरण्याकरता जातात. कुठे? काशीला, गंगेमध्ये, आहे की नाही? परी तेथे आहे बुडणे एक. जातात पण तरी मरण येत नाही काही काही लोकांना. म्हणजे तिथे गेल्यानंतर त्या उद्देशाने गेलेले असले तरी, कारण ते काही कोणाच्या हातात नाही. याला आयतं मरण गंगेच्या प्रवाहामध्ये त्या पडल्याबरोबर आणि वर चोच करून आकाशाच्या दिशेने त्या ठिकाणी फार अपेक्षेने बघतोय 2 थेंब तरी पाणी पडेल. त्याचा परिवार, त्याचे मुलं वगैरे सगळे त्याला बोलायला लागलेत, बाबा अहो भाग्यवान आहेत तुम्ही, मरता मरता गंगेचं पाणी तोंडात जातंय, घ्या ना गंगेचं पाणी, काय फरक पडतोय? तो म्हटला मी तसा मरेल पण दुसरं कोणतंच पाणी पिणार नाही. का? माझ्या अख्ख्या आयुष्यात मी फक्त आकाशातून येणारच पाणी आणि त्याचाच त्या ठिकाणी सेवन केलं, तेच पाणी मी पिलो. प्रमाण सांगतो तुम्हाला. नेघे चातक सरिता सिंधू, नेघे चातक सरिता सिंधू, वाट पाहे मेघा बिंदू. बरं का, नदीतलं, समुद्रातलं, नाल्यातलं कुठलंच पाणी चातक पक्षी पित नाही. फक्त आकाशातून पडलेलं ते पाणी आणि तेवढंच तो सेवन करतो. अजून प्रमाण सांगता येईल मला. वरुषे घननीळ तया लागे, तुकोबारायांचंच प्रमाण आहे. चातक तो पक्षी नेघे भूमी जळ, वरुषे घननीळ तया लागे. आणि ज्ञानोबाराय सुद्धा आणि सांगतात, मला आठवलं तर बरं होईल, ओवी सांगतो. विठ्ठल 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 विठ्ठल. चातकाचे निकणवे मेघ पाणी आसी धावे. बरं का, चातकासाठी मेघ पाणी आणण्याकरता धावपळ करतात आणि पाण्याचा वर्षाव करतात. त्याच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना पाणी मिळतं, तो भाग वेगळा. पण जर पाऊस कोणाकरता असेल तर तुकोबाराय सांगतात, चातका करता पाऊस पडतो. चातकाचे निकणवे मेघ पाणी असे धावे. ऐका, जाऊ द्या. चातक एक इतका एकनिष्ठ आहे की मरत असताना सुद्धा तो दुसरं कोणतं पाणी पित नाही. आणि मरताना आपल्या मुलांना सांगतो, मी मेल्यानंतरही माझी तर्पणादी क्रिया आकाशातून येणाऱ्या पाण्यानेच करायची. इतका एकनिष्ठ. आणि तसं तुकोबारायांचं जीवन आहे. आम्हा विष्णुदासा एकविध भाव. एकनिष्ठता जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये असल्यामुळे, एकनिष्ठतेतून त्यांची उपासना असल्यामुळे, मला सांगा, तुकोबारायांनी रात्रंदिवस ज्या पांडुरंगाचं नामचिंतन केलं, ज्याची उपासना केली, ज्याची साधना केली, तुकोबाराय ज्याचं नामचिंतन करतात, मागत असताना त्याला सोडून दुसऱ्याकडे मागतील. दुसऱ्याला देवच म्हणायला तयार नाहीत ते. विठ्ठल विठ्ठल एकनिष्ठता जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातली, पांडुरंगाची अनन्य भक्ती जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये असल्यामुळे आणि मागणारे जे आहेत त्यांचं नाव इथे असल्यामुळे त्यांच्या जीवनातली ती एकनिष्ठता पाहून आणि याच्यावरून आपल्याला हे सिद्ध करता येतं की तुकोबाराय कोणाकडे मागणी करत असतील, अर्थात पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात. पण मागणी करत असताना, मागत असताना अगदी प्रार्थनापूर्वक या ठिकाणी केलेली मागणी आहे, नम्रतापूर्वक केलेली मागणी आहे. ऐका, मी बोलून गेलो, मागणीचा निषेध करणारे जगद्गुरु तुकोबाराय, पण मागतायत. खरं तर त्याची 2च कारणं इथे मला बोलता येतील. 2 कारणं आपल्याला पाहता येतील. पहिलं कारण, आपल्यासारख्याला कळावं की देवाकडे काय मागितलं पाहिजे. बरं का,
हे कळण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय आपल्यासारख्या सामान्य जीवाच्या भूमिकेतून मागतात. बघा तुम्ही, काही काही घरांमध्ये गेल्यानंतर त्या घरातली लहान लहान मुलं असतात की नाही, लहान लहान मुलं असतात, घरातली शहाणी माणसं, जाणकार माणसं, आणि त्या मुलांना सांगतात, बाळा महाराजांना नमस्कार करा. काय नमस्कार करा, पाया पडा, सांगतात की नाही. पण काही काही मुलं पडतातही सांगितल्यावर लगेच. पण काही काही मुलं 2 मिनिटं लगेच पडत नाहीत. मग ज्यांच्या पाया पडायला सांगतायत त्यांच्याकडे पाहतात, आणि सांगतं कोण आहे त्याच्याकडे पाहतात. दोघांकडे पाहत राहतात. बरं का? कदाचित मला असं वाटतं त्याचं ते पाहणं जे असतं त्याच्यातून त्याला हे सांगायचं असेल, बाबा तुम्ही मला सांगूच नका, का तुम्ही पडले की मी वाकलोच. मला सांगायचं काय आहे, यद्यदाचरति श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. ज्ञानोबाराय म्हणतात, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती आणि येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. घरातली शहाणी माणसं जसं बोलतात, शहाणी माणसं जसं वागतात, तसंच त्या घरातली लहान मुलं त्यांचं अनुकरण करून वागण्याचा, बोलण्याचा आणि त्या ठिकाणी प्रयत्न करतात. त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय हे आपल्या सगळ्यांचे आणि वयस्कर आहेत. काय आहेत? वयस्कर आहेत. आणि म्हणून त्यांना मागण्याची गरज नाही, पण आपल्या लक्षात येण्याकरता, आपल्याला कळण्याकरता काय मागितलं पाहिजे हे आपल्याला समजावं म्हणून तुकोबाराय आपल्या समोर देवाकडे मागणी करतात. पण काय मागितलंय? अभंगाचं पहिलं चरण. कंठे राहो नाम, कंठे राहो नाम, आ